श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, कसे आहात तुम्ही? स्वामींच्या कृपेने नक्कीच आनंदित असाल. तर स्वामी आपल्या भक्तांना कसे सुंदर विचार सांगतात ते नक्कीच ऐका. स्वामी सांगतात, बाळांनो, तुमच्या आयुष्यात अनेक गोष्टी अगदी सहज घडतात, पण त्याप्रमाणे परमेश्वराची सूक्ष्म कृपा काम करत असते हे तुम्हाला कळतच नसते. कधी अचानक एखादा चांगला विचार मनात येतो, कधी योग्य वेळी योग्य माणसे भेटतात, तर कधी एखाद्या अडचणीतून मार्ग आपोआप निघतो. तुम्ही काय म्हणता की योगायोग झाला, पण ही सगळी परमेश्वराचीच म्हणजे आमचीच कृपा असते. तसेच बाळांनो, संकट म्हणजे विश्वासाची परीक्षा असते. जो संकटातून पुढे टिकून राहतो, त्यांना धाडसाने तोंड देतो, तोच पुढे जातो. आणि हे सगळे करण्यास आम्ही खंबीरपणे तुमच्या पाठीशी आम्ही उभे असतो. बाळांनो, जेव्हा तुम्ही थोडे पडायला जाता, तेव्हा पडायच्या अगोदर आम्ही तुम्हाला अलगद पकडत असतो, हे लक्षात ठेवा. बाळांनो, तुमच्या आयुष्यात भरपूर त्रास असतात, पण जोपर्यंत तुम्ही लढण्याची हिंमत दाखवता, तोपर्यंत तुमच्यासाठी ते त्रास काहीच नसतात. स्वामी सांगतात, बाळांनो, आम्ही तुमच्या नेहमीच पाठीशी असतो. कधी कधी आम्ही अडचणीतून बाहेर काढणाऱ्या शक्तीच्या रूपात, तर कधी कधी अपयशातून शिकवण देणाऱ्या अनुभवाच्या रूपात. पण बाळांनो, तुम्ही आम्हाला ओळखत सुद्धा नाही. तुम्ही परमेश्वराजवळ काय मागता, किती वेळा मागता, आणि ते खरोखर तुमच्या शेवटपर्यंत उपयोगी आहे का, याचा विचार तुम्ही स्वतःच करायला हवा. तसेच बाळांनो, कधी कधी तुम्हाला उत्तर मिळणे पण महत्त्वाचे नसते, तर कोणीतरी सोबत आहे ही जाणीव नेहमी पुरेशी असते. आणि ती जाणीव म्हणजे बाळांनो परमेश्वराचा आधार. स्वामी सांगतात, बाळांनो, अडचणी तुमच्या आयुष्यात नव्हे तर तुमच्या मनामध्ये असतात. आणि ज्या दिवशी तुम्ही मनावर विजय मिळवाल, त्या दिवशी आपोआप तुम्हाला मार्ग सापडेल. बाळांनो, आमची साथ म्हणजे तुमच्यासोबत असणारी अदृश्य शक्ती, जी पडताना तुम्हाला हात देते, रडताना आधार देते. फक्त बाळांनो, आमच्यावर विश्वास ठेवा. स्वामी सांगतात, बाळांनो, संकटाच्या वेळी तुम्ही विश्वास गमावून बसला की आमच्या नव्या शक्तीचा आधार मिळतो. बाळांनो, जो आमच्या आश्रयास येतो, त्याचे प्रत्येक दुःखाचे रूपांतर आनंदात होत जाते, हे लक्षात ठेवा. स्वामी सांगतात, बाळांनो, खरोखरच माणसांचा अहंपणा इतका खोल भरलेला असतो की त्याचे निर्मूलन करायला सूक्ष्म अस्त्र पाहिजे. परमेश्वराचे नामच इतके प्रभावी साधन आहे की त्याचा अहंपणा गळून पडेल. पण काही लोक बाळा परमेश्वराचे नाम आवडीने घेत नाहीत. आम्हाला सर्व काही समजते. अरे, परमेश्वर करता करिता आहे. जो परमेश्वराचे रात्रंदिवस नाम स्मरण करेल, त्याचा अहंकार आपोआप गळून पडतो. म्हणून बाळांनो, परमेश्वराचे नामस्मरण अगदी न विसरता घ्यावे. बाळांनो, छत्री पाऊस थांबवू शकत नाही, पण ती आपल्याला पावसात उभे राहण्याची ताकद देत असते. तसेच बाळांनो, आमची भक्ती तुमची संकटे दूर करू शकत नाही, पण त्या संकटावर मात करायला तुम्हाला धाडस देते. स्वामी सांगतात, बाळांनो, तुमच्या मनातले दुःख आम्हाला सांगा. आम्ही तुमचे दुःख मनापासून दूर करू. आम्ही तुमची सर्व काळजी दूर करू. तर स्वामी भक्तांनो, कसे वाटले ऐकून? श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.